सो हाय गाइस, स्वागत आहे तुमचं श्री जाधवच्या नवीन एका व्लॉग मध्ये. बोललेलो मी डाएट करणार तर मंदे करे झोपलेल्या माणसापाशी येऊन कानात ओरडतंय हो तिकडं. तर बोललेलो मी तुम्हाला डाएट करणार तर डाएटची सुरुवात झालेली आहे. आता माझी फर्स्ट मील आहे ओट्स. काल बोललेलो की ज्याच्या शब्दात तर मी आता खाणार आहे ओट्स. ओट्स खाल्ल्यावर जिमला जायचं आहे, जिमला जाऊन बॉडी बनवायची, बॉडी बनवून बॉडी बिल्डर व्हायचं आहे. बॉडी बिल्डर झाल्यावर जे ऑलिम्पिक जिंकायचं आहे, ऑलिम्पिया जिंकल्यावरती एक स्वतःचं प्रोटीन ब्रँड टाकायचं. प्रोटीन ब्रँड टाकल्यावर पैसे कमवायचे. पैसे कमवल्यावर सगळ्यांना खुश ठेवायचं आहे. सगळ्यांना खुश ठेवल्यावर स्वतःला पण खुश ठेवायचं आहे. स्वतःला खुश ठेवल्यावरती एक दिवशी सगळ्यांना मारायचंच आहे. म्हणून हे काय नाही, भ्रम आहे. आत्ता मी ओट्स खाते, परत संध्याकाळी मी मी काय खाणार सांग? बाहेरचं नाही खाणार मी आजपासून. सिरियस आहे हे. मला अंडर एस्टिमेट करते. यांना वाटतं मी परत बाहेरचं खाईन. जर का मी बाहेरचं खात असतो पहिल्यापासून तर माझी बॉडी झाली असती का? कॅमेरा मागचा श्री फक्त आम्हाला माहिती आहे. कॅमेरा बंद असला श्री काय करतो ना, काय ऋषी? डिफेम करतोय मम्मी मला. ऋषी लय मार कशी ना. अन्नाचं एक एक कानासाठी आम्ही एवढी मेहनत केली. तो कण पायावर पाडलं, पुच मागून डिस्टर्ब नका करू. परत पडलं. तुम्हाला लहानपणी नीट खायला शिकवलं नव्हतं का? एक काम सांगितलं ते पण नाही केलं. आता जिम मध्ये ना भाई, आज काय मारू. आज मारणार मी आर्म्स डे असतो माझा मंडेला. मी स्प्लिट चेंज केलंय. ठीक आहे. आज शरीर एकटाच आलाय जिमला, कोणच नाही माझ्यासोबत. माझ्या सगळ्यांनी साथ सोडली भाई. मी त्यांना म्हणलो आज डाएट करणार आहे तर कोणच नाही आलं माझ्यासोबत जिमला. मला डिमोटिवेट करते ते माझे मित्र सगळे. आणि काळी हिच्यावरती भरोसा ठेवून चुकी केली मी. तिला काही मी थोडा भाव दिला भाई. मी एकतर कुठल्या मुलींना भाव देत नाही कारण मला धोका भेटलेला. काय सांगू तुम्हाला, जाऊ दे, सॅड होईन परत नाही. जातो आता वरती, जिम करतो. आज माझा आर्म्स डे. तुम्हाला वर्कआउट दाखवतो आज. श्रीचा वर्कआउट, सेक्सी बॉय. चला. काय झालं गाईज, आत्ता जस्ट काय झालं जिममध्ये आम्ही वर्कआउट करून. माझी फ्रेंड आहे, म्हणजे ही फॅन इन्स्टावर. तर त्यासोबत मी कालच म्हणजे लाईक तिचा मेसेज आला कुठलंही काय मी सांगितलं जिमला. माझा थोडा मूड खराब होता तर ती म्हणली कुठे जिम. सांगितलं अशी लोकेशन. आणि तिने लगेच मला खुश करण्यासाठी काय पाठवलं बघा, दाखवतो. प्रोटीन बार अशी पाहिजे फ्रेंड. तर तुमच्याकडं असं आहे का अशी फ्रेंड? हवं आहे तुझे मग अरे फेम भेटले ना मला. राधा जाधव यांचा मॅनेजर आहे ना. हे जे तो जे बोलला का सगळं माझ्यावरचं बोललाय तो. बाय द वे, नाईस टेस्ट. दाखव. हे असं नसतं. सोड दाखव. कुत्र नाही का फेकलं पळत पाहिजे तर तसंच दिसतंय. चला. अरे माझ्या एका फ्रेंडने पाठवलं. माझे खा मग मी शकतो. मला फेम भेटलंय ना थोडं समजून झालं का? अरे तुला दिलेले परत द्यायचे रे. झालं वर्कआउट एक नंबर. ओके रिपोर्ट वर्कआउट झाला माहिती का? ओके रिपोर्ट. सोलो वर्कआउट भारी असतील माहिती का असे जिम बडीज पेक्षा. आणि मस्त वर्कआउट झाला. एकटाच आहे मी तर काय करू. आले लिफ्ट पण आली माझी खाली. तर काय सांगू तुम्हाला, तर हा मुलींपासून लांब राहायचं जेवढं राहतं येईल तेवढं. कारण आपल्याला आयुष्यात अजून खूप काय अचीव करायचं आहे. आपण काहीच अचीव नाही केलं. हे मुली मला लय लोक विचारतात. मी हे का सांगतोय कारण माझ्या DM मध्ये खूप लोक विचारतात की सिंगल आहे का, एंगेज आहे, गर्लफ्रेंड आहे का तुला, काय आहे का. पण नाही आहे मला गर्लफ्रेंड. आणि मला बनवायची पण नाही आहे. म्हणजे काही फायदा नाही गर्लफ्रेंड मला. वर्थ इट नाही आहे ते. आत्ता हे जे करिअर बनवायचं भाई. मित्रांसोबत फिरा, दोस्ती यारी करा. बाकी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये काय नाही ठेवलेलं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एका पिरियडपर्यंत सोबत असतात. आपले सगळे म्हणजे आपले मित्र आणि आपल्या घरातलेच असतात. बाकी कोण नसतं. बाकी फक्त आहे म्हणून आहे. पैसा आला पोर येणार, फेम आला पोर येणार. सगळं पहिलं कमवा, जे यायचं आहे ते येणार.
जे नाही यायचं ते नाही येणार. माझं हेच ओपिनियन आहे. ओपिनियन माझं म्हणणं हेच आहे. तर मला आता नका विचारू की तू सिंगल आहे का एंगेज आहे. मला एंगेज पण व्हायचं नाही आहे भाई. गोल आहेत माझ्या आयुष्यातले काय ते गोल सेट झाल्याशिवाय मी एंगेज होणार नाही आहे. हेच आहे लास्ट. अजून काय सांगू तुला. ठीक आहे, मुलींपासून लांब राहायचं. जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं मुलींपासून. कारण मुली आहे ना स्वतःच्या सागे नसतात, त्यांच्या मैत्रिणींच्या ते सागे नसते. त्यांची बॅक बिचिंग करत असते. ते आपले काय सागे होणार. थोड्या टाईम रिलेशनशिपच्या स्टार्टिंगला ते भारी भारी बोलणार, मग नंतर ते रिलेशनशिप संपणार, मग नंतर ते हर्ट होणार आपल्याला. त्याच्यापेक्षा त्या गोष्टी करायच्याच नाही जोपर्यंत आपण फायनान्शियली कॅपेबल नाही होत तोपर्यंत. मग एकदा फायनान्शियली कॅपेबल झालं मग ठीक आहे, ओके सगळं. जे आलं जे गेलं काही फरक नाही पडत. आत्ता नाही करायचं. फक्त मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो की मुलींपासून लांब राहा. मुलींपासून फ्रेंडशिप करा भाई तुम्ही, पण ते पण फ्रेंडशिपमध्ये पण मुलींसोबत लिमिटमध्ये राहायचं. ठीक आहे, आजसाठी एवढंच. उद्या बाकीचं ज्ञान. दररोज तुम्हाला एक ज्ञान देणार एका व्हिडिओच्या पार्टमध्ये. आज दिलं मुलींचं ज्ञान. मुली कशा असतात कशा नाही. म्हणजे चांगल्या असतात मुली, चांगल्या असतात. त्यांच्या घरात मुली असतात. पण मॅटर असं आहे ना, हे रिलेशनशिपमध्ये मुली चांगल्या नाही आहे. बाकी मैत्रीण भाईचारा बहीणचारा, मुलींचा बहीणचारा, त्याच्यामध्ये मुली जरा नाही आहेत चांगल्या असं सगळेच म्हणतात. मी तर एक्सपिरियन्स केलाय भाई. तुम्हाला तर माहितीच सगळ्यांना नाही फॉलोअर्सला. आता आपण कुठं चाललोय. आपण असंच आहे, काम आहे. मग त्याच्यानंतर तुला कुठं काम आहे. त्याच्यानंतर अजून एक काम आहे. कुठं खराडीत. मला रे गेम भेटन खराडीला. खराडी अख्ख्या खराडीत शोधून दाखवा. मग खराडीत मला पण घेऊन चल ना. नाही का चल ना. नाही 3 प्रेम खाल्ले. 2-3 प्रेम मग आत्ता थोडी प्रेम आहे. चल ना मला घेऊन. मी भेटतो. मी लांब बसतो तुमच्यावर. पण भेटाय नाही चाललो कोणाला मी. काम आहे वेगळं. तुम्हाला कळलं का. हा सांग ना कुणाला. मग मला पण घेऊन चल ना. मी बसतो फक्त बाजूला. थोडं तू बसत नाही. मग मला बाहेर बसवशील का. नाही बसत. अरे चल ना छपरी. शक्यच नाही. काय प्रॉब्लेम मला घेऊन जायला. अरे प्रॉब्लेम यांना घेऊन जातो की बाकीचे सगळ्यांना. लहानपणीपासून ह्याच्यावर प्रॉब्लेम आहे मला. मी काय केलं तुला. अशी एक गोष्ट नाही जिथे हिने हात घातला नाही माझ्या ह्याच्यात. काय मी काय केलं मग. ते तुझ्या जे मैत्रिणी माझं आहे त्यात ह्यो हात घालतो. जे ह्याच आहे त्यात मी काय नाही करत. तू काय करूच नाही शकत. अरे ग्लोबल त्याला ज्या 3 मुली आवडायच्या ना एकदम मनातून, त्या 3 मुलींना एकदम मनातून मी आवड. मला आणि एकदा आहे ना टेरेस वरती गेलता. या बिल्डिंगच्या टेरेस वरती गेलता उडी मारायला. नव्हता गेला. खा मम्मी शपथ. अरे दरवेळेस मम्मी काय खा माझ्यावर विश्वास नाही का. मम्मी शपथ. हा गेलता टेरेस वरती आणि त्याच्या जी मुलगी आवडायची जिच्यासाठी तो टेरेस वरती गेलता का त्या मुलीला मी आवडायचो. असं काय नाही. खा मम्मी शपथ. नाही अरे काय मम्मीची खा शपथ. ना मम्मी शपथ. सिंपती खात यो. खा ना मम्मी शपथ. नाही म्हणून तसं. अरे अशी एक गोष्ट नाही. जेवाय गेलो तरी माझ्यातलं खाणार पीस खाणार. मला एक आहे आयुष्यात तर मग अर्ध खाऊनच टाकलंय. काय राहिलंच नाही माझ्या आयुष्यात खाण्यासारखं. आता माझी काय चुकी आहे. ती कुणाला भेटायला आली. माझ्या तोंडाकडे बघून वाटतंय का तुम्हाला. मी सांगू का दुसऱ्या कोण मुली माझा ब्लॉग बघून अमरच्या सोबत बोलत असल्यावर नका बोलू. हे तर मीच एडिट करतो. दुसऱ्या कुठल्या मुली जर का बघत असन माझा ब्लॉग आणि अमरच्या सोबत बोलत असन तर सांग बोलायचं का नाही. नाही बोलायचं. जोरात बोल ना. नाही बोलायचं. अमरच्या कुणाचं आहे. माझा आहे. चेहरा बघ ह्याचा कसं झालाय. आहे का नाही तुझा. हा माझा. लग्न करणार आहे ते मला बोलत होते. आवडते तुझं काही जॉब चालू आहे. करणार आहे ना तुम्ही. हा तो बोललाय का तुला लग्न करणार म्हणून. बोल ना. दादा घे बरं का हे. तुम्हाला गाडीत नेणार आहे का आता. सॉरी बोलू हा गालवड चल. वर चल वड. त्याला असं असं करायला आवडतं ना केसांमध्ये. कर ना. मी घरी जाईन बर का. खरं घरी जाईन. अरे मी घरी जाईन. शांत बस. बहीण आहे माझी. घरी का म्हणजे बहीण दाखव. चॅट खोल. चॅट ब्लॉग साठी बहीण म्हणतोय. चॅट मध्ये काहीच नाही. चॅट मध्ये काय चॅट मध्ये. बहीण आहे का मी तुझी. मुलीचा आवाज काढ. तुला सांग पटकन बहीण आहे का मी तुझी? माझी तर बहीणच ती जाधवच आहे. हा,
मी दादाची बहीण आहे, श्री दादाची. तुझी कोण आहे सांग मला पटकन. पण म्हण दादा लोक. दादा अरे आले बोलते. हा ना, कसं बोलते हा? आता मी बोलते अरे तर बघ तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी मारायची ठरवली ते चालते का? हा तू तर लय गद्दार आहे रे. ना. बहीण आहे मी. नाही तू लय गद्दार आहे बहीण आहे तू. मला सांगा जा पटकन बरं. बहीण आहे आमची. पटकन बोला बरं. ब्लॉग याला आहे का? का बंद करू? सगळ्या मुलींना कळलं पाहिजे नाही अमरते कुणाचं आहे. माझं आहे. तिला लहानपणापासून वाटते करती. आता खातोय माझी 3rd मील आहे. प्रोटीन बार 3रा प्रोटीन बार आहे. तुम्ही बोला. नाही बोल. तिला पण माझ्याकडून एक्सपेक्टेशन ठेवू नको. राव श्री काय छपरीपणा मग लावला का करतोय असं काय तिच्यासोबत? केलं राव मी? मला नको रिलेशन बाबा. काय मी लांब आहे पोरींपासून. मग सगळ्या पोरींबरोबर जीव सगळ्या घेऊन- पोरी त्या बहिणीत बोल. हा सगळ्या पोरी माझ्या बहीण आहेत. मस्त ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. मी तुझी बहीणच आहे. तू बहीण तो चलेगा. मेरा कुछ नहीं है. अरे उतना मत ये कर. स्पीकर हा. लाव नाही दाखव स्पीकर लाव. क्या? स्पीकर लाव ना. लाव स्पीकरला. एक मिनट थांब. स्पीकरला क्या- लाव. क्या? स्पीकरला लाव. आउट उधर ही वो वाली जगह. अरे पुढं कापायचं केक. पार्सल. हेच पार्सल होतं. ते वॉचमॅन आम्हाला काय म्हणते माहितीये का? यो म्हणला बी काय 64 D64. मग ते म्हणते काय पार्सल आहे का ह्याच्या तोंडाकडे बघून. मी एकटा होतो गाडीवर. तू पण होता ना. माग बसण्याचा काही संबंध. बसण्याचा काय संबंध? तू मी तर फोन बघत होतो. अहो, मला काहीच नाही. ड्रायव्हरच केलाय हो. लय वाईट. माझ्यासाठी तुम्हाला वाईट बीट नाही वाटत? हसता कमेंट मध्ये लाज वाटली पाहिजे मला. गाडी पुढे घे. जोकर राय याचं नाव काय लिहिलंय? अमृता. कटिंग कुठं करा हे केक कुठं कापायचं आहे? तिथं कापून बाहेर. अरे ही काय गेडी आहे का पोरगी? केक कुठं कापायचं आहे? याडा झालाय का याला? घरात सांग रे, कापायचं आहे कधी का? केक पकडला नाही का तू? केक नाही कधी का. अरे घरी कोण नाही? मग तसं सांग ना. आम्ही घाबरलेलो म्हणलो याच्या घरी गेलो. याच्या घरातली कशी आहेत माहिती आहे ना? काय नाही करत. चल नाही कोण नाही. चल तू गाडी कोण काढ. काका काकी कोण नाही म्हणते नाही की म्हणते. अरे तू चल ना. तुला काय असले लेक्चर बिक्चर मला मग बघ मी डायरेक्ट ब्लॉग चालू करून त्यांच्या खिलाफ व्हिडिओ बनवा. पाणी बिन नाही खाऊन आलं? मला पाय बघ. अरे कच्चा कुठं गेला होता? दाखवू का शॉर्ट मध्ये? शॉर्ट व्हिडिओ टाकायचा का? इथं येणार. मला माझी चॅनल ओळखतो याचा एवढा फॅन. काय संबंध? आपण तू लोकांना एक्सपोज करतो. मग ते चांगल्यासाठी चांगल्यासाठी रे रोंदा. रोंदाळला ना तू. बस काकांचा फोन आला का? बस पटकन. ऐक ना विजय घरी बिरी काय अरे इथं जायचं तुला. मला लागला का गप नाही डोकं. ये सर. ह्याच्या घरातली एवढी येडीत नाही. ह्याच्या घरातली ह्याच्या घरातली लय डेंजर आहे. मला लेक्चर द्यायचं रे. मी ह्याच्या घरी आयुष्यात एकदा पण नाही गेलो. माझ्या घरी दररोज असतो दररोज. बघा म्हणजे मी एकदा पण नाही गेलो. विचार करा. मी हॅपी बर्थडे स्वामी. धन्यवाद, ह्याचं नाव श्री शेठ. स्वामी. ह्याला विश करा सगळ्यांनी. विश द्या. केक खोल रे काळे. अरे ठेवून कोण नाही पाडलं. बोल इकडे रौंद इकडे तू. बस येतो बस. त्याच्यावर जर बस. चाकू घे. अरे चिटकावलाय काय खालून केक? नाही बाबा. मांडी घालून बस. बस चल. आता तुला एकदा या पाण्यात पाडणार. धक्का द्यायचा याला. हा तुला धक्का देणार आहे आता. लागन बिगन. एकच आहे जाऊन. चल काप. माग घे. बर्थडे स्वामी. या केक कापायला या. बोला हॅपी बर्थडे स्वामी. हॅपी बर्थडे डिअर स्वामी. काय झालं काय? माझ्या आयुष्यात फार चांगलं होतं नाही. मी भाव नाही दिला. म्हणजे पोरींना तू भाव नाही दिला जास्त. नाही दिला. ह्यो विजयचा भाव आहे बरं का सक्का. तू किती वर्षात झाला आज? 19. एक मिनिट बंद. हा बोल काय? अरे नीट घे ना. याचं लिस्ट हात काढते. काय करणार लोकांना? हा परत बोल. काय बोलला? तुझ्या आयुष्यात किती पोरी होत्या? भरपूर जण होत्या. का? भाऊ एकाला पण नाही दिला. एकला दिलं तर तिने मोडलं. काय मोडलं? झालंच नाही. सक्सेस नाही झालं. सोडून द्या विषय. तुम्ही लयच पोरींच्या मागे आहे रे तुम्ही. कोण तुम्ही? मी कोण तुम्ही? नाही नाही. आपण नाही बाबा. हे आपल्याला कोण भाव देतं? हे बघ. तुला पण नको टाकू. का नको टाकू? असलं करतो. तुझ्या आजींनीच ब्लॉग बघितलं पाहिजे तुझ्या. आयो करतात. दिवाळी पण पण तू काय भाव नाही दिला? बर्थडेची खुशी भाव का नाही दिला?
श्री सर अरे माझ्या ब्लॉक हे काय भाव का नाही दिला रिजेक्ट का रिजेक्ट सोडून दे. मग तू चांगला दिसतो म्हणून तुला ऍटिट्यूड आहे का लय मी ना कुठं चांगलं दिसतो मी कधी दिसतो बोललो? की भाई चांगला दिसतो एवढं स्मार्ट आहे श्री सर आज चांगली लाईफ जगतो जगून त्यांना कशाला वाटला अरे अरे तू इन्स्टा आयडी सांग काय इन्स्टा आयडी सांग लोकांना x_. अजय नीट गाडेकर सांग हसत हसत नको सांगू x_. अजय गाडेकर ह्याला फॉलो करा काहीच लय एकटा आहे आयुष्यात पाहिजे ना तुला हा का नाही हा ह्याला सगळ्यांनी फॉलो करा सगळ्या मुलींनी फॉलो केला भाऊ देणार ना नाहीतर त्या पोरी फॉलो करायच्या आणि तू भाऊच नाही द्यायचा भाऊ देणार ना नक्की भाऊ का? कसं नाही देणार? लगेच ऑन द नक्की डन ना मग ओके मग त्यांना हायला रिप्लाय काय नाही द्यायचा हाय द्यायचा हायच देणार हा. ठीक आहे जा खरंच जा की बंद कर जा आमचं बंद होत जा बर्थडे त्याचा नको रे चल तू जा घरी आज आम्ही स्वामीला घेऊन फिरणार आहे स्वामी सारखी काहीतरी आता पार्टी पार्टी देणार होते काय नाही पार्टी देणार आहे विजू शेट मोठ्या देणार का नाही सांग हा का नाही सांग तू देणार का नाही सांग ते बघ मोठ्या भावानी तू देणार का नाही पार्टी हा का नाही सांग देणार का नाही हा कॅन्सल बोलणार नाही बोलणार नाही कुठे मग देणार का नाही सांग विजू शेट देतो विजयाकडे नाही पैसे सगळ्यात महत्वाचा कॉल आता ना आता मला माहिती फक्त अरे गप्रे आता मला माहिती ना आता मला माहिती ना डोळ्यात धूळ जाणार रे एक जण राडणार रे कोण राहणार आहे ठीक आहे रे वाळगतो ना भाई कोण राहणार हे वाळगतो ना भाई ठीक आहे ना ठीक आहे फोन चालू होता आज उद्यापासून परत व्यक्ती येणार एक जण आयुष्यात रे बाबा सरक नाही बाबा काय बघतोय प्रेमात पडतो ढंपर बघ पुढे मशीन दाखवा मशीन बघा कर अटॅक कर ती नाही का ती फ्लावर वाली गेम असायची बघ सनफ्लावर लावायचे मग समोरून झॉम्बी येणार मग त्याला सनफ्लावर अटॅक करणार ती गेम खेळाय का कधी लय भारी गेम होती हा ती मग ते मध्येच ते हे टाकायचे असे ते मग हवेतून फेकणार असे लाईन असायची लाईन मग समोरून झॉम्बी येणार मग बिग झॉम्बी पण येणार मग ते आपल्यावरती असायचं कसं मग मी तिथूनच शेती शिकलेलो काय भूक लागली ॲप्स पण गेले माझे जंक फूड खाऊन खाऊन होते हा मग ते अंडोचे तुझी दाखव मला नाही दाखव सो गाईज आता आम्ही चाललोय घरी गौरवला काय गौरवला उचकावणार होतो आम्ही की तुला घरी नाही सोडणार नाहीच मम्मीचा मला फोन आला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो बाय 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 बोललो सर बाय बच्ची ते नाही का व्हिडिओ येतात त्याचे बच्चीवाले बाय बोल चल तू वाचला बाय आज बाय फोन आला म्हणून माझ्या मम्मीचा मूड खराब होता आज म्हणून तू वाचला काकू जिंदाबाद आलतर बाई कोण पोरग हा एकच पोरग आम्हाला बाय बाय चल बाय